आणि आता एक नजर टाकूयात पुणे जिल्ह्यातल्या न्यूज टॉप 9 वर। पुण्याच्या पुरंदर तालुक्यामध्ये लवकरच साखर कारखाना उभारणार असल्याचं आमदार संजय जगताप यांचं शेतकऱ्यांना आश्वासन। फार्मर प्रोड्युसर कंपनीच्या माध्यमातून साखर कारखाना उभारला जाणार। पिंपरी चिंचवडमध्ये आकुर्डीतल्या स्पा सेंटरवरती छापा, 2 पीडितांची सुटका। स्पा सेंटरच्या नावाखाली वेश्या व्यवसाय करणाऱ्या 3घांवर गुन्हा दाखल। डेंग्यूच्या लसीवरती पुण्यातील ससून रुग्णालयात संशोधन होणार, यासाठी जवळपास 100 रक्ताचे नमुने घेतले जाणार। पुण्यात आतापर्यंत आढळले JN1चे 3 रुग्ण। जिनोम सिक्वेन्सिंग मधनं माहिती समोर। एका तरुणाचा अमेरिकेतनं प्रवास, सगळ्यांची प्रकृती स्थिर। राज्यात आतापर्यंत 10 रुग्ण आढळले। पुण्याच्या भोरमध्ये दत्त जयंतीनिमित्त ढोल ताशांच्या गजरात दत्त मूर्तीची भव्य मिरवणूक। पारंपरिक वाद्याच्या तालावरती ठेका धरत नागरिकांचाही मिरवणुकीत सहभाग। PMPLकडनं तिकीट तपासणी पथकाकडनं कडक कारवाई। दररोज 3 ते 3.5 हजार फुकट्या प्रवाशांवर कारवाई। 1.25 कोटींचा दंड वसूल। पुण्याच्या पुरंदर तालुक्यातल्या श्री क्षेत्र नारायणपूर इथे दत्त जयंती सोहळा। हजारो भाविकांच्या उपस्थितीत फुलांची उधळण, फटाक्यांच्या आतषबाजीत मोठ्या उत्साहात सोहळा साजरा।